तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बूस्टर टेस्ट सिरीज 7.0 मधील पेपर क्रमांक 3 पाहतोय. मित्रांनो, हा शेवटचा पेपर जो आहे तो तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळतोय, त्याचं एक्सप्लेनेशन. बाकी पुढचे 12 पेपर आपल्या ॲपवरती मिळणार आहे. एकदम अल्प फी मध्ये आहेत. प्रॅक्टिससाठी प्रत्येकाने जॉईन करून काम करायचं आहे. करेक्ट आहे. लक्षात ठेवा, टेस्ट सिरीज कशासाठी, आपण घेतलेले ज्ञान अप्लाय केल्यानंतर खरंच आपल्याला अप्लाय होतंय का, आपल्याला पटकन येतंय का, आपल्याला ज्या माहीत असणाऱ्या ट्रिक लगेच अप्लाय करता येतात का. आता बरेचसे विद्यार्थी मित्र असे करतात की अभ्यास खूप करतात आणि डायरेक्ट पेपरला जाऊन अप्लाय करायचा प्रयत्न करतात आणि मग फसतात. टाइम मॅनेजमेंट होत नाही. सर इथं तर लायब्ररीमध्ये खूप सारं येत होतं, तिथं का नव्हतं येत, तिथं घाम फुटतोय सर, तिथं अटेम्प्ट होत नाही सर. याचं कारण आपण टेस्ट सिरीज सोडवत नाही. टेस्ट सिरीज खूप महत्वाची. आता टेस्ट सिरीज बाकीच्या बाबतीत, बाकी तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज सोडवताय दर रविवारी दर शनिवारी, पण दर रविवारी दर शनिवारी हा कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर आहे. गणिताला दररोजची प्रॅक्टिसची गरज आहे. मग गणिताला दररोज प्रॅक्टिस कशातून होईल, हे माझ्या मनात प्रश्न बऱ्याच वेळा निर्माण होतात की बाबा विद्यार्थी मित्र म्हणत असतो की माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, माझं गणित चांगलं आहे, मला काय गरज नाही, डायरेक्ट मी एक पेपर सोडवलं तरी कळेल, नंतर मी ओव्हरलुक करेल. नाही, गणिताला दररोज प्रॅक्टिसची गरज आहे. मग ती प्रॅक्टिस तुम्ही कितीतरी पुस्तकं, कितीतरी तुम्ही ज्या नोट्स बनवल्यात त्या जरी किती पाहत बसले तरी सुद्धा जे प्रोडक्टिव्ह आउटपुट यायला पाहिजे प्रोडक्टिव्ह ते येणार नाही. मग याच्यासाठी काय, तर आपला टेस्ट सिरीजचा पेपर सोडवा. दररोज एक कंपल्सरी सोडवायचा आहे. कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी सोडवायचा आहे, ज्याच्यामध्ये 20 प्रश्न तुम्हाला मिळतील. समजून घ्या, 20 प्रश्न म्हणजे 20 टॉपिक. 20 टॉपिकचं तिथंच क्लिअरिटी होते. उद्या पुन्हा 20 टॉपिक, म्हणजे डेली एक पेपर मी जर तयार करत असेल आणि तुमच्यापर्यंत येत असेल तर तुम्ही का करू नये, 100% केला पाहिजे. त्यामुळे हे जाणून बुजून प्रत्येक पेपरच्या सुरुवातीला मी कायम सांगतोय की आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट हा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याला दररोज 12 वाजता याची PDF पडणार आहे. PDF डाउनलोड करा, शक्य असेल तर प्रिंट काढा. असेल शक्य तर हमखास प्रिंटच काढली पाहिजे आणि एकदा सोडून बघा की आपल्याला किती वेळ लागतोय, किती बरोबर येते, किती चुकतंय, आणि नंतर एक्सप्लेनेशन बघा. आपल्याला तिथं स्वतः कळलं पाहिजे की आपण काय चुका करतोय, काय झालंय, आपल्याला खरंच ज्ञान होतं का ज्ञान होतं पण अप्लाय करता नाही आलं. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये मिळून जातील. ठीक आहे, चला मग पहिलाच प्रश्न पहा. आपण घातांकाचा प्रश्न घेतला. आपण काहीच सोडणार नाही. आपण टेस्ट सिरीज मध्ये एकच तत्व आहे माझं की टेस्ट सिरीज मध्ये सगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन मिळावेत, जेणेकरून आपला आयोगाचा पेपर त्याच्याच आधारावरती त्याच पॅटर्नवरती यावा. त्यामुळं ज्या टाईपचा प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये होईल तो तुम्ही क्लिअर करायची, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. आता घातांकाचा नियम आहे बघा. घातांकाचा पहिला नियम काय सांगतो आपल्याला, a⁻m भागिले a⁻n असेल तर याचा अर्थ बेस सेम आहे, तर घातांकाची भागिले असल्यामुळे वजाबाकी होते. हा आपला पहिला नियम. पहिला नियम इथं लागू पडतोय. दुसरा नियम इथं लागू पडणार आहे. a⁻m असेल किंवा a/b जर m असेल तर हे उलट करून b/a याचं फक्त -m होणार. लक्षात ठेवा, म्हणजे अंश आणि छेद जर रिफ्लेक्ट केला तर वरच्याचा फक्त प्लसचा मायनस होणार. मग इथं आपल्याला बेस समान असणं गरजेचं आहे. यांचा अर्थ काय होईल बघा, -2/3 वरती काय होईल रे, दोघांची वजाबाकी 4 - 3 बरोबर. हा जो घटक आहे या सूत्रानुसार अप्लाय होतोय बघा. मला -3/2 आहे, आपल्याला इकडे -2/3 आहे. ह्याचं उलट करूया, -2/3 करूया. वजा चिन्ह खाली ठेवलं काय आणि वर ठेवलं काय काही फरक पडत नाही. दोघापैकी कुठेही ठेवलं तरी चालतं. आणि -n काय होईल, -n होईल. आता हे दोन्ही सेम आहे, वरती आला 1 म्हणजे -2/3 म्हणजेच 1 आणि इथं -2/3 म्हणजेच -n. याचा अर्थ -n म्हणजेच 1 म्हणजे n बरोबर -1 म्हणजेच ऑप्शन नंबर 1 बरोबर. असे हे दोन घातांकाचे नियम जे आहे त्यांचा वापर करून आपण प्रश्नांची उत्तरं शोधली. याच्यासाठी घातांक सर आम्हाला नवीन आहे तर लक्षात ठेवा, आपलं जे PYQ बुक आहे, PYQ बुक त्याच्यामधून आत्तापर्यंत MPSC ला 2013 पासून 12-13 पासून तर आत्तापर्यंत जेवढे PYQ क्वेश्चन आलेत घातांक आणि करणी या टॉपिक वरती
घातांक आणि करणी, बरोबर, या टॉपिकवरती जेवढे प्रश्न आलेत ते प्रश्न सोडवा. त्या आधारावरतीच त्या टाईपचाच फक्त नावं, आकडे, अंक बदलून तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्यामुळे तुम्ही घातांक आणि करणी आपल्या PYQ बुकमधून सोडवा. PYQ क्वेश्चन हा खरं तर रोडमॅप असतो की आपल्याला MPSC आतापर्यंत कशी विचारत आली आणि येणाऱ्या काळात कसं विचारेल हे जर जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात मोठा रामबाण उपाय म्हणजे PYQ. आता असा महाराष्ट्रातला एकही विद्यार्थी नाही की ज्याने PYQ सोडवलं नाही, कारण सगळ्या PYQचं कलेक्शन एका जागी झाले आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे तुम्ही PYQ सोडवायचे लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न काय बघा, एका रांगेत PQRSTUVW किती लोक आहेत बाबा? 8 मित्र आहेत. पूर्वेकडे तोंड करून बसलेत. आता इथं 2 ट्रॅप आहेत, तो जाणून बुजून ट्रॅप टाकलेत मी. ट्रॅप पहिला, ट्रॅप म्हणजे काय, आयोगाची टेक्निक आहे, जाणून बुजून जास्त लोक द्यायची, बरोबर. म्हणजे तुम्ही सगळ्या लोकांची सिटिंग अरेंजमेंट पाहिली पाहिजे, वेळ घालवला पाहिजे, आणि तुम्ही वेळ घालवला पेपर सेटर खुश होत असतो. आपल्या डोक्यात एक पाहिजे, 6 पेक्षा या प्रश्नाच्या बाजूला लिहा, 6 पेक्षा जर जास्त लोक दिली, 6 पेक्षा जास्त लोक जर दिली तर मी सगळ्यांची माहिती न वाचता मला प्रश्न काय विचारलाय तेवढंच मी शोधणार, तेच विचार करणार. ही पहिली सवय. म्हणजे मी काय केलं पाहिजे, हे बघा, यस आणि व्ही यांच्यामध्ये कोण बसला आहे, म्हणजे यस आणि व्ही दोघं असणार आहेत, त्यांच्यामध्ये कोण बसलाय एवढंच मला शोधायचे. हे प्रश्न पाहून कळलं. सगळ्या 8 त्या 8 लोकांची मला सेटिंग अरेंजमेंट करत बसायचं नाही. ही जर करत बसाल तर तुम्ही मागे राहाल. त्यामुळे स्मार्टनेस रिक्वायर्ड आहे, लक्षात ठेवा, आणि तो तुमच्याकडे पाहिजेच. आणि एवढं जर मी करून घेत असेल तर का नसावा, असायलाच पाहिजे. आता बघा, हे झालं. दुसरा मुद्दा, दुसरा काय सर सांगाल तुम्ही, तर लक्षात ठेवा, एका रांगेत बसलेली लोक यांची तोंड कुठेही असू दे, आम्ही तोंड वरच करणार, आम्ही तोंड उत्तरेलाच करणार. का असं करणार, याचं कारण की डावी बाजू उजवी बाजू गोंधळ होत नाही, म्हणून त्यांनी दक्षिणेकडे देऊ, पूर्वेकडे देऊ, पश्चिमेकडे देऊ, कुठेही देऊ, आपण सवय लावायची उत्तरेकडे तोंड करायची. ठीक आहे. म्हणजे मला 2 गोष्टी कळल्या. 6 पेक्षा जास्त लोक आहेत तर मी प्रश्न पाहिला पाहिजे, तेवढं शोधलं पाहिजे. दुसरा मुद्दा, तोंड कुठेही असू द्या, उत्तरेकडे तोंड करणार. चला, मी प्रश्न पाहिला, मग मला यस आणि व्हीच्या मधला शोधायचा. यस आणि व्हीच्या मधला. मग बघा, टी हा पीच्या लगेच डावीकडे आहे, पीच्या लगेच डावीकडे टी लगेच लिहिला. क्यू हा यसच्या उजवीकडे, क्यू हा, आता बघा मला जो पाहिजे तो मिळाला. क्यू हा यसच्या उजवीकडे 1 2 कितवा आहे, तिसरा. क्यू हा यसच्या उजवीकडे तिसरा आहे. आर हा क्यूच्या शेजारी नाही, मग क्यूच्या शेजारी आर नाही. पी हा व्हीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. कोण? पी. कोणाच्या? व्हीच्या. हा जो पी आहे व्हीच्या उजवीकडे तिसरा आहे. व्हीच्या उजवीकडे बघा 1 2 3 कितवा, तिसरा आहे ना, व्हीच्या उजवीकडे तिसरा. पी हा व्हीच्या उजवीकडे तिसरा, 1 2 3. क्लिअर आहे. आता मला कुठे घ्यावं कळे ना. आर हा क्यूच्या शेजारी नाही. पुढे बघा, यू हा पी आणि डब्ल्यू यांच्यामध्ये आहे. यू हा पी आणि डब्ल्यू यांच्यामध्ये आहे. पी आणि डब्ल्यू यांच्यामध्ये कोण आहे? यू. आता मित्रांनो, आपल्याला प्रश्न तर विचारलाय यस आणि व्ही, इथं 100% यस येणार, कारण का इथे यस येऊ शकत नाही. आता क्लिअर एवढं सगळं वाचायला पाहिजे होतं का? नाही. मग आपण काय करायचं होतं, यस आणि व्हीच्या मध्ये शोधायचं आहे. इथं विचार करा, क्यू हा आरच्या उजवीकडे तिसरा आहे, म्हणजे यस पासून उजवीकडे तिसरा आहे क्यू, म्हणजे यसच्या शेजारी क्यू येईल का? मध्ये क्यू येईल का? नाही. यू हा पी आणि डब्ल्यूच्या मध्ये, म्हणजे यू पण येणार नाही, बरोबर. ठीक आहे. पुढचं बघा, पुढचं वाक्य काय आहे? टी हा पीच्या लगेच डावीकडे, म्हणजे टी मध्ये येईल का यस आणि व्हीच्या? नाही. म्हणजेच ऑटोमॅटिक ऑप्शन नंबर 2 बरोबर. सगळी माहिती जरी पुट नाही केली, यस आणि व्हीच्या मध्ये शोधायचं आहे, तर आपण तेवढेच सेंटेन्स फोकस केलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. ओके. चला पुढे. एका बॉक्समध्ये 3 पांढरे चेंडू आहेत, 4 काळे चेंडू आहेत आणि 5 लाल चेंडू आहेत. बॉक्समधून 3 चेंडू किती प्रकारे काढले जाऊ शकतात जेणेकरून कमीत कमी 2 चेंडू काळे
कमीत कमी 2 काळे म्हणजे घ्यायचे 3, कमीत कमी 2 काळे म्हणजे 2 काळे होऊ शकतात किंवा तिन्हीच्या तिन्ही काळे होऊ शकतात. मग आता आपण काळ्यांचा विचार करू. कमीत कमी 2 काळे, 4 मधून मी जर 2 घेतले तर उर्वरित राहिलेत 3 आणि 5 8, 8 मधून मला 1 घ्यावा लागेल. का? कारण कमीत कमी 2 मला काळे पाहिजेत. 4 मधून 2 घेतले तर उर्वरल्या 8 मधून 1 घ्यावा लागेल. किंवा प्लस किंवा साठी आणि साठी गुणिले असतं, किंवा 4 पैकी 3 सगळे काळे असू शकतात. कॉम्बिनेशनचा प्रश्न. मग 4C2 म्हणजे काय? 4 गुणिले 3. 4 पासून उत्तर त्या संख्या 2 लिहायच्या असतात. खाली 2 गुणिले 1 गुणिले 8 पासून उत्तर ती संख्या 1च, खाली 1 प्लस प्लस 4 पासून, आता बघा 4 पासून उत्तर त्या 3 संख्या 4 3 2 छेद 3 गुणिले 2. ज्यांना क्लिअर माहिती त्यांनी केलं असेल. दोघातला डिफरन्स जर 1 असेल तर 4च लिहितात आणि आम्ही तेच केलेलं असतंय. 3 गुणिले 2 3 गुणिले 2 गेले. बघा बे एके बे 2 4. आता काय राहिलं? 2 त्रिक 6, 6 8 48 प्लस 4 म्हणजे 52. कमीत कमी 2 काळे चेंडू असतील असे किती प्रकारे? 52 प्रकारे. ऑप्शन नंबर 1 बरोबर. करेक्ट. बघा पुढचा प्रश्न. एका वृत्तचिती आकाराच्या डब्याच्या खालच्या तळाची त्रिज्या म्हणजे वृत्तचिती म्हणजे सिलेंडर. वृत्तचिती डबा आहे, डबा ज्याच्या तळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. म्हणजे ही जी रेडियस आहे, तळ असू द्या, खालचा घ्या वरचा घ्या, कोणताही घ्या, ही रेडियस 14 सेंटीमीटर आहे. आणि ज्याची उंची, ही जी उंची आहे ती 16 आहे. तर तो डबा बनवण्यासाठी किती पत्रा लागेल? झाकणासह. म्हणजे लक्षात ठेवा, टोटल वरचा आणि खालचा भाग सगळा घ्यायचा आहे. म्हणजे त्याला म्हणतात एकूण पृष्ठफळ, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. 2 पाय r कंसात r प्लस h हा आपला फॉर्म्युला आहे. म्हणजे साधं सोपे वाक्य आहे सर, भूमिती सोपं आहे सर, फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजे. क्लिअर. म्हणजे 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r ची किंमत किती? 14 गुणिले 14 प्लस 16 म्हणजे झालं 30. चला कॅल्क्युलेशन करूया. 2 ने भाग दिला 14ला, 7 दुने 14, यांचा गुणाकार केला की त्याला 44 गुणिले 60, यांचा गुणाकार करा 44 गुणिले 60, 6 चौक 24, 2400च्या आसपास. म्हणजे ऑप्शन नंबर 4 बरोबर. 2640 ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे तुम्हाला इथं घनफळ काढायचे का एकूण पृष्ठबळ काढायचे का फक्त पृष्ठबळ काढायचे हे लक्षात आलं पाहिजे. बघा पुढचा प्रश्न. साक्षीने 500 रुपयाच्या जितक्या नोटा बँकेतून आणल्या तितक्याच नोटा 2000 व 100 रुपयाच्या आणल्या. तिने बँकेतून 2,08,000 रुपये आणले तर एकूण नोटांची संख्या काय? आता सगळ्या नोटांची संख्या समान आहे. 500 वाले x आहेत म्हणजे 500 गुणिले x मानूया, प्लस 2000 वाले पण तेवढेच नोट आहे म्हणजे 2000 x, 100 वाले पण तेवढाच नोट आहे 100 x. याचा अर्थ 2,08,000 हे आपला आकडा येऊन गेला. यांची बेरीज करा. 500 2500 2600, 2600 x बरोबर 2,08,000. 2,08,000. आता हे कॅल्क्युलेशन करू. x बरोबर 2,08,000 भागिले 2600 कॅल्क्युलेशन करूया. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले बरोबर. 26 एके 26, पाडेपाठ पाहिजे, 2 2 ने भाग द्या, नाही तर 26 8 208 80 झालं. x बरोबर 80 म्हणजे प्रत्येक नोट 80 आहे. एकूण नोटा म्हणजे x प्लस x प्लस x, तिन्ही पण सारख्या नोटा आहे. 3x 3 गुणिले 80 म्हणजे 240 नोटा होणार. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. हे लक्षात आपल्या आलं पाहिजे. बघा शेजारील समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. समद्विभुज का म्हटलं जातं? कारण ज्याच्या 2 बाजू सारख्या आयसोस्केलेस ट्रायंगल असं म्हणतात. ही बाजू 15 ही 18 म्हणजे ही पण 15 असणार. मग मित्रांनो आपल्याला समद्विभुज असू दे किंवा साधा कोणताही काटकोन त्रिकोण असू दे किंवा त्रिकोण असू दे, आपल्याला काय करावं लागतं? तर एक गोष्ट समजून घ्या. समद्विभुज त्रिकोण म्हणजे हा लंब आहे, त्याची उंची आहे. मग याच्यामध्ये एक साधी सोपी गोष्ट असते, ती कोणती? तर ती अशी असते 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग आता हा 15 आहे, हा 9 आहे,
याची उंची निघेल. म्हणजे बघा त्रिकोण मी कोणता एक घेतो, ABD मध्ये पायथागोरस थेरम सांगतो, कर्णाचा वर्ग म्हणजे AB चा वर्ग इज इक्वल टू AD चा वर्ग प्लस AD चा वर्ग प्लस BD चा वर्ग. करेक्ट आहे. AB 15 चा वर्ग, AD 1 चा वर्ग, BD 9 चा वर्ग. 225 वजा 81 म्हणजे x वर्ग. मग x बरोबर किती, x वर्ग बरोबर किती आला 144. x बरोबर किती 12. 12 काय आहे, 12 आहे उंची. मग आपल्याला काय शोधायचंय तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हटलं तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग आता काय सूत्र आहे, 1/2 पाया काय, पाया आहे 18, उंची आताच काढली 12, बेसक 12, 18 सक अष्टोदर्श 108. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. तुम्हाला हे कळलं पाहिजे. इथं 2 कन्सेप्ट क्लिअर झाल्या, पायथागोरस थेरम आणि कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल पाया आणि उंची दिली असता, हे आपल्या लक्षात येऊन गेलं. बघा पुढचा प्रश्न, दिशाज्ञान चाचणी कंपल्सरी परीक्षेला येणारा प्रश्न. श्री अमर हे सुरुवातीला उत्तर दिशेला तोंड करून 8 किलोमीटर चालले, उत्तरेला 8 किलोमीटर चालले, उत्तरेला 8 किलोमीटर चालले. त्यानंतर त्यांनी डावीकडे वळून 6 किलोमीटर चालले, डावीकडे 6, नंतर पुन्हा डावीकडे म्हणजे खाली 8 किलोमीटर, नंतर खाली आल्यानंतर अखेर ते कुठं वळले बघा उजवीकडे आणि 10 किलोमीटर गेले. मग आता एक कळतंय तर ते त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती अंतर आहे, हे किती रे 6, 10 आणि 6 16. पण कोणत्या दिशेला रे, 10 आणि 6 पूर्वेच्या इकडे इथे पश्चिम, 16 किलोमीटर पश्चिमेला, 16 किलोमीटर पश्चिमेला. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. लक्षात येऊन गेलं. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, खालील आकृतीत त्रिकोण किती आहेत ते मोजा. आता त्रिकोण काउंटिंग करायचं, याला काय पॅटर्न नाही, पण मला एक गोष्ट कळली साधं सोपं. हा सिंगल 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10 तर झाले. प्लस काय होते बघा, दोघांचा मिळून काय होतंय का बघूया आपण. ह्या दोघांचा मिळून 1 वाढतोय बघा, हा झाला 1 आणि हा झाला 2, म्हणजे 2 वाढलं. अजून काय वाढतंय का बघा, दोघांचा मिळून काय वाढतोय का बघा, दोघांचा मिळून काय वाढतोय का, दोघांचा मिळून काय वाढतोय का नाही. म्हणजे हेच उत्तर आहे, म्हणजे 12. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. चला पुढचा प्रश्न, आजोबा मुलगा व नातू यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 14 8 1 आहे. त्यांच्या 3 वर्षापूर्वी वयांची बेरीज 83 आहे. तर आजोबा व नातू यांच्यातील फरक काय. तुम्हाला समीकरणावरून सोडवायचं असेल, आजचा विचार करू. आज कोण आहेत, आजोबा आहेत, आजोबा, मुलगा आहे आणि नातू आहे. कधी, आजचा विचार करा. हा झाला 14x, हा झाला 8x, हा झाला x. किती वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, म्हणजे सगळ्यांमधून 3 कमी. 14x वजा 3, 8x वजा 3 आणि x वजा 3, या सगळ्यांची बेरीज किती होती 83. करा मग, 14x वजा 3 प्लस 8x वजा 3 प्लस x वजा 3 बरोबर 83. 14 8 22, 22 आणि x 23, 23x बरोबर वजा 3 वजा 3 वजा 3 वजा 9 तिकडे प्लस होईल. 83 प्लस 9 म्हणजे 23x बरोबर 92, 23 चौक 92 म्हणजे x बरोबर 4. कोणाचं वय विचारले, फरक विचारलाय, कधी, आजच, काही नाही तर म्हणजे आजच. चला मग आजोबा काढूया. 14 चौक 56, नातू 4, 56 वजा 4 52. ऑप्शन नंबर 1 बरोबर. आता हे सोडवण्याची पद्धत, सर तुम्ही आम्हाला वेगळं काही सांगाल का जेणेकरून लवकरात लवकर उत्तर येऊ शकतो. ओके, ज्या ज्या ठिकाणी आठवत असेल सगळ्या मित्रांना, ज्या ज्या ठिकाणी गुणोत्तर प्रमाण येत आहे, मी नेहमी सांगत आलोय गुणोत्तर प्रमाण जर आलं तर तुम्ही भाग जाणारी कन्सेप्ट नेहमी डोक्यात ठेवायची. हे आजोबा 14 ने भाग जाणारे असणार आणि त्यांचा नातू 1 ने भाग जाणारा असणार. त्यांच्या आजच्या वयातील फरक विचारलाय, यांचा फरक किती रे, 14 तून 1 गेला 13, 100% उत्तर 13 ने भाग जाणारा असणार. मग पर्यायामध्ये इथं फरक 13 आहे, 13 ने भाग जाणार उत्तर,
13 चौक 52, संपला विषय, आहे की नाही? 100% ती गोष्ट होत असते. त्यामुळे नेहमी पाहत असताना, व्हिडिओ पाहताना फक्त बघायचा म्हणून पिक्चर बघितल्यासारखं करायचं नाही. ज्या ज्या गोष्टी मी खोलात जाऊन सांगतोय, ज्या काही गोष्टी सांगतोय त्या नोट डाऊन करून ठेवायची सवय नेहमी पाहिजे. तुमच्यात 101% बदल होणार. ज्यांना गणिताची भीती वाटते ती भीती दूर होणार. आतापर्यंतचा इतिहास आहे, सगळ्या विद्यार्थी मित्रांनो विचारून बघा की मी फक्त शिकवत नाही, मला फक्त शिकवायला आवडत नाही. कन्सेप्ट प्लस जसं मी उत्तरापर्यंत लवकरात लवकर कसा पोहोचू शकतो हे तुमच्याकडून अवगत झालं पाहिजे, हे मी करून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात बऱ्यापैकी सक्सेसफुल आहोत आपण. करेक्ट? त्यामुळे तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुम्हाला स्वतःला कळतात त्या साईडला लिहित चला आणि ते अप्लाय करत चला. गुणोत्तर प्रमाण जिथं जिथं दिसेल भाग जाणारी कन्सेप्ट वापरा, अडचण येत नाही. बघा पुढचा प्रश्न. एका रांगेत आरतीचा क्रमांक 21 आहे, म्हणजे आरतीच्या वरती 20 पोरी, ही आली आरती. बर, ठीक आहे. रांगेतील शेवटच्या 9 पोरी, 9 मुली निघून गेल्या. आता आरती रांगेत मध्यभागी झाली. आता आरती मध्यभागी झाली म्हणजे आरतीच्या खाली पण 20, आरतीचा स्वतःचा 1 क्रमांक. तर सुरुवातीला रांगेत किती मुली होत्या? आता आरतीमध्ये आल्यामुळे इकडं 20, इकडं 20, 40 आणि 41. पण सुरुवातीला 9 मुली निघून गेल्यात, म्हणजे 41 + 9 म्हणजे 50 मुली होत्या. ऑप्शन नंबर 4 बरोबर. एकदम सोपं. बघा पुढचा प्रश्न. एक 5,000 किमतीची वस्तू 15% सूट देऊन विकल्यावर आलेल्या किमतीवर परत मंदीमुळे 10% सूट दिली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? साधं सोपं शेकडेवारी स्वरूपाचा प्रश्न. 5,000 रुपयाची वस्तू आहे, पहिल्यांदा 15% सूट आहे म्हणजे 85% रक्कम घ्यायची. नंतर परत 10% सूट म्हणजे 90/100. सूट झाली की मायनस करत करत पुढे जायचं. बस हो गया. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हा 1 गेला, हा 1 गेला, हा 1 गेला, हा 1 गेला. राहिलं 5 × 85 × 9, 9 5 45, 45 × 85 यांचा गुणाकार करा. आता एक गोष्ट कळती मला, मी मित्रांनो कायम सांगत आलोय, एकक स्थानचा आकडा गुणाकार करा. 5 5 25, एकक स्थानी 5 येणार कन्फर्म. सगळा गुणाकार करत बसाल तर वेळ घालवाल. ऑप्शन नंबर 1 बरोबर. पर्यायामध्ये आयोग एवढं नाही विचार करत रे, मग आपण आयोगाच्या 2 पावलं पुढे पाहिजे. कुठं कुठं 1 1 2 2 3 3 सेकंद माझे वाचतील एवढा विचार करायचा आहे. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, सगळ्या बाबतीत आपण तयारी करून घेतोय, लक्ष ठेवायचं. बघा पुढचा प्रश्न थोडासा कोड्या स्वरूपाचा प्रश्न होता. 116 ला 4 भागात अशा प्रकारे विभक्त केले गेले की आहे की पहिल्या भागात 5 जोडल्यास म्हणजे मिळवल्यास, दुसऱ्या भागातून 4 वजा केले, तिसऱ्या भागाला 3 ने गुणल्यास आणि चौथ्या भागाला 2 ने भागल्यास एक समान संख्या मिळते, तर चौथा भाग किती तो विचार करायचा आहे. आता सिंपल गोष्ट आहे, याच्यातील कुणीतरी चौथा भाग आहे ज्याला 2 ने भागल्यानंतर समान संख्या मिळणार आहे. आता चौथा भाग साहजिकच 2 ने भाग जाणारी संख्या असणार, म्हणजे ही नसणार. खालून येणारा पर्याय 54 ट्राय करू, म्हणजे हा चौथा, हा तिसरा, हा दुसरा, हा पहिला. बघा चौथा जो भाग आहे 54 आहे, 54ला 2 ने भागून चौथ्या भागाला 2 ने भागल्यास एक समान, म्हणजे चौथा भाग 54 आहे, ज्याला 2 ने भागलं तर उत्तर येते 27 बरोबर. म्हणजे लक्षात ठेवा, यालाही याच्या इथंही 27 यायला पाहिजे, याच्या इथं पण 27 यायला पाहिजे आणि याच्या इथं पण 27 यायला पाहिजे कन्फर्म. मग आता काय सांगितले पहिलं वाक्य, पहिल्या संख्येच्या पहिल्या भागात 5 जोडल्यास म्हणजे ह्याला 5 जोडल्यास 27 होतात, म्हणजे पहिला भाग 22 आला. ठीक आहे. दुसऱ्या भागातून 4 वजा केल्यास 27 येतात, म्हणजे हे 31 असणार. करेक्ट आहे. तिसऱ्या भागाला 3 ने गुणल्यास 27, किती त्रिक 27, 9 त्रिक 27. मग चेक करून पहा चला, यांची सगळ्यांची बेरीज किती येते? 116 येते का बघा. 22 बघा एकक स्थानचा आकडा. 4 आणि 9 13, 13 आणि 14, 14 आणि 2 16, हातचा आला 1, 6 हातचा आला 1 आला, 1 आणि 5 6, 6 आणि 3 9 आणि 2 11, 116. करेक्ट आहे. म्हणजे चौथा भाग 100% 54 आहे, लक्षात येऊन जातं. असे प्रश्न बाय ऑप्शन जायचं लक्षात ठेवा. 101%
बाय ऑप्शन जायचं, बाय ऑप्शन, पर्यायचा वापर करायचा, पर्याय. हा कोड्या स्वरूपाचा प्रश्न आहे, लक्षात आला पाहिजे. बघा पुढचा प्रश्न. एक रेल्वे गाडी एक बोगदा 50 सेकंदात ओलांडते, त्याच वेगाने खांब 20 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी जर 400 मीटर असेल तर बोगद्याची लांबी किती? मित्रांनो लक्षात ठेवा, साधं सोपं कन्सेप्ट आहे. यावेळेस बोगदा ओलांडला जातो म्हणजे रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी यांची बेरीज ओलांडली जाते 50 सेकंदात. आता तुम्हाला कळतंय मित्रांनो कन्सेप्ट बघा. रेल्वेची लांबी 400 ती 20 सेकंदात ओलांडली जाते, म्हणजे उरलेल्या 30 सेकंदात काय ओलांडलं जाईल? साधी सोपी गोष्ट बघा, 30 सेकंदात काय ओलांडलं जाईल? तर तुम्हाला 20 सेकंदात जर 400 मीटर ओलांडलं जातं तर उरलेल्या 30 सेकंदामध्ये 600 मीटर ओलांडावं लागेल. ऑप्शन नंबर 3 बरोबर. हे झाली तुमची अंडरस्टँडिंग. ज्याला अंडरस्टँडिंग नाही कळत त्याला खांब ओलांडणं माहिती आहे. मग खांब ओलांडायचं म्हणजे काय? तर साहजिकच डिश करो विश करो डिश टीव्ही, याच्यावरून ट्रेनची लांबी 400 आहे, वेळ किती आहे? 20 सेकंद आहे, स्पीड व्ही आहे. हे भागिले करा, व्ही बरोबर 400 भागिले 20 म्हणजेच व्ही बरोबर 20 मीटर पर सेकंद. म्हणजे पहिल्यावरून वेग मिळाला. आता काय ओरडायचे? बोगदा, म्हणजे दुसरा पॅटर्न. खांब ओरडायचा म्हटलं तर डिश करो विश करो डिश टीव्ही. बोगदा जर ओरडायचं म्हटलं बोगदा तर काय असते कन्सेप्ट सर? तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू टीव्ही. लक्षात ठेवा, एक्स प्लस वाय हे काय आहे? तर एक्स म्हणजे ट्रेनची लांबी, ती दिली 400. वाय म्हणजे बोगद्याची लांबी नाही माहिती आहे. टी म्हणजे किती वेळ? 50 सेकंद. आणि किती हे करताना आपण साहजिकच मीटर पर सेकंदच पाहिजे. हे 20 म्हणजे 400 प्लस वाय बरोबर 1000, म्हणजेच वाय बरोबर 1000 वजा 400 म्हणजेच किती रे? वाय बरोबर किती? 600. करेक्ट, वाय बरोबर 600, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर. म्हणजे तुम्ही कन्सेप्च्युअल पण सोडवलं असेल किंवा ह्या दोन्ही पद्धतीने काही वाटेल ते, आपलं उत्तर योग्य येण्याशी मतलब, जे तुम्ही वापराल ते योग्य. बघा पुढचा प्रश्न सिलोलिझमचा होता, सोपा. मी शेवटीचे प्रश्न तुम्हाला लक्षात आले असतील. जाणून बुजून मास्तर सोपं ठेवतंय, कारण आयोगाचा तो पॅटर्न आहे, तो मी ओळखला पाहिजे ॲज अ शिक्षक म्हणून आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. सर्व विद्यार्थी मुलगे आहेत. सर्व म्हटलं आतमध्ये येणार, सर्व विद्यार्थी काय आहेत? मुलगे आहेत, मुलगे. सर्व विद्यार्थी मुलगे आहेत. सर्व मुलगे आतमध्ये, खेळाडू बाहेर. सर्व मुलगे खेळाडू आहेत. मग काय चेक करूया? चला, तरी विधानावरून कोणता निष्कर्ष निश्चितपणे योग्य ठरतो ते सांगायचंय. ट्राय करताना पर्यायशिवाय पर्याय नाही, अशा वेळेस ट्राय करायचा चौथ्यापासून. सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत. हो, सर्व विद्यार्थी खेळाडू निश्चितपणे सत्य आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. बघा पुढचा प्रश्न. एका गावच्या जनसंख्येत पहिल्या वर्षी 5% वाढ झाली, दुसऱ्या वर्षी 5% घट झाली. दुसऱ्या वर्षाच्या शेवटी त्या गावची लोकसंख्या 7980 आहे. तर पहिल्या वर्षी काय होती? प्रारंभिक मी एक्स मानली. 5% वाढ झाली म्हणजे 105/100. घट झाली म्हणजे 95/100. घट म्हणलं की मायनस करायचं, वाढ म्हणलं की प्लस करायचं. 7980. चला कॅल्क्युलेट करूया. एक्स बरोबर 7980 गुणिले 100 भागिले 105 गुणिले 95 हो गया. चला कॅल्क्युलेट करूया. 5 ने भाग देऊया. 5 ने भाग दिला 21 आलं. 5 ने भाग दिला 5 एके 5 उरले 2. 5 वजा 25, 5 9 45, 5 36. करेक्ट. आता भाग जाईल का बघा, भागाकार चुकला की काय? 5 एके 5 उरले 2. 5 वजा 25 उरले 4 ना. 48. मग 48ला 5 ने भागलं. 5 9 45 उरले 3, 5 36. आता खाली काय आहे? 95 आहे ना. 95. ओके, 95. मग 95 ने गुणायचंय, भागायचंय. बघा 19चा पाडा येतोय का? 5 ने भागले की 20, 5 ने भागले की 19. ठीक आहे. 19 एके 19, 19 दुने 38, 19 त्रिक 57, 19 चौक 76, 19 5 95, 19 114, 19 7 133, 19 8 152. 8 उरले किती? उरले 19 चौक 76 84. मग आता 84 गुणिले 2
एक्स बरोबर किती येते बघा, भाग जाईल का, अजून जाईल ना, 21 एके 21, 21 चौक 84, 4 गुणिले 20 गुणिले 100 म्हणजेच 80 गुणिले 100 म्हणजेच 8000 ही लोकसंख्या आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. कॅल्क्युलेशन मध्ये पाडेपाठ पाहिजे. 19चा पाडा, निदान सगळे जरी नाही पाडेपाठ झाले तरी मूळ संख्येचे पाडेपाठ पाहिजे. 13, 17, 19, 23, 29 गरज लागते. बाकीच्या पाड्यांना मध्ये बाकीच्या संख्येने भाग गेल्यामुळं एवढी अडचण येणार नाही, पण 19चा पाडा पाठच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. ओके, चला पुढचा वेणाकृती. शेजारील वेणाकृती अभ्यासा. वर्तुळात मराठी बोलणारे हे जे आहे ती मराठी माणसं आहेत, मराठी माणसं. त्रिकोणात हिंदी बोलणारे ही जी आहे ती हिंदी बोलणारी माणसं आहेत. आणि चौकोनामध्ये हे जो चौकोन दिसतोय तो इंग्रजी बोलणारे, इंग्रजी बोलणारे. आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा, यावरून किमान 2 भाषा बोलणे किती लोक, किमान म्हणजे ॲटलिस्ट 2 भाषा, म्हणजे सिंगलवाले गायब करा फक्त बस. हे किमान 2 वाले हे तिन्ही पण किमान मध्येच येतात. 18 + 12 30, 30 आणि 5 35, 35 आणि 3 38. ऑप्शन नंबर 1 बरोबर करेक्ट, किमान वाले. बघा पुढचा प्रश्न. विशालच्या आईची आई, विशाल आहे, विशाल नातेसंबंध, विशालची आई आहे, आईची आई आहे, विशालच्या आईची आई ही अक्षयच्या आईची सासू आहे. हा अक्षय, त्याच्या आईची, अक्षयची ही आई झाली. आईची सासू कशी म्हणता येईल ही, तर अक्षयचे बाबा आले, बाबा, ही त्यांची बहीण आली, बाबाची आई आली. अक्षयच्या आईची सासू म्हणजे अक्षयच्या आईची पती, आईचे पती, त्यांची आई येते. तर अक्षयचे वडील म्हणजे अक्षयचे वडील हे विशालच्या लहान भावाच्या, हा लहान भाऊ यांच्यामध्ये नातं काय, तो विशालचे हे बाबा दिसत आहेत. कोण दिसत आहेत, बाबा, हे मामा दिसत आहेत. आईचा भाऊ मामा म्हणजे विशालचाही मामा, लहान भावाचाही मामा. हा मामा आणि हा भाचा, मामा भाचे. ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. पदावलीचा साधा सोपा. खालीलपैकी 2 चिन्हांची आदला बदल, इंटरचेंजिंग करायचे. पदावलीमध्ये आयोगाला माहिती आहे की प्रत्येक विद्यार्थी मित्राला येणार आहे, पण इथं गंमत अशी आहे, पर्याय खालून वापर करायचा. गुणिले जागी मायनस घ्या, मायनस जागी गुणिले घ्या. 9 गुणिले जागी मायनस 16, मायनस जागी गुणिले 3, पुढचं प्लस 28 भागिले 7 तासाच यांचं वजा 35 येते का बघूया. बोर्डमध्ये सांगतो आपल्याला, पहिला भागाकार सोडव. बरोबर, 9 - 16 गुणिले 3 प्लस 7 चौक 28 यांचं बघा गुणाकार, भागाकार झाला, गुणाकार करा. 9 - 16 त्रिक 48 प्लस 4, हे प्लस प्लस वाले एकत्र. 13 - 48 म्हणजे वजा 35. हो तेच आलंय. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे आयोगाची सवय आहे, काय सवय आहे की अशा प्रश्नांची उत्तरं खाली दडवण्याची, 4 किंवा 3. आपण हुशार व्हायचं, असे प्रश्न सोडविताना शेवटच्या पर्यायापासून चालू करावं. हे बाजूला तुम्ही नोट लिहिली पाहिजे आणि ती कायम आयुष्यभर लक्षात ठेवली पाहिजे. बघा पुढचा काळकामचा प्रश्न एकदम सोपा. 6 पुरुष एक काम 12 दिवसात करतात, 18 पुरुष तेच काम किती दिवसात. माणसं दिवस M1 D1 M2 D2. माणसं दिवस काम सेम आहे. माणसं किती आहे 6, दिवस किती आहे 12, माणसं किती 18, दिवस किती आहे D2 माहित नाही. या खाली घेऊन 6 गुणिले 12/18 बरोबर D2. 6 - 18, 3 चौक 12 म्हणजे D2 बरोबर किती आला 4. म्हणजेच ऑप्शन नंबर किती, ऑप्शन नंबर 1. M1 D1 M2 D2 लक्षात ठेवा. पुढचं. घड्याळात 5:10 झालेली आहेत, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोण ओळखायचा आहे. फर्स्ट अँगल, फर्स्ट कोण नेहमी सवय लावतोय मी. फर्स्ट कोण 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटे. फॉर्म्युले डोक्यात पाहिजे. परीक्षेमध्ये हेच लिहिलं पाहिजे, कोणतं, 30 गुणिले 5 वजा 11/2 गुणिले 10. कॅल्क्युलेशन करा. 30 गुणिले 5 म्हणजे 150, वजा कॅन्सलेशन केलं 5, 11 × 5 = 55, यांची वजा केली 95 डिग्री. ओके, आयोगाचा प्रश्न चुकलाय का मग, नाही. हा झाला पहिला कोण. पहिला कोण जर पर्यायात नसेल तर सेकंड कोण काढा.
सेकंड कोन म्हणजे 360 डिग्री वजा 95 डिग्री, याचाच अर्थ होतो 265 डिग्री, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. हे दोन्ही बाजू समजून घ्या. पहिला कोन जर पर्यायामध्ये असेल तर दुसरा नका काढू, दोघापैकी एकच असणार आहे. पहिला काढायचा, नसेल पर्याय तर दुसरा काढायचा. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण तिन्हीच्या तिन्ही बूस्टर टेस्ट सिरीज म्हणजे बूस्टर 7.0च्या तिन्हीचे तिन्ही पेपर आपण यूट्यूबवर दिलेत. पहा, तुम्हाला कळत असेल की आपली प्रॅक्टिसने आपला कॉन्फिडन्स वाढतोय, आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात, ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या मिळत जातात. जरी तुम्ही अभ्यास आतापर्यंत किती छान केला असेल तर शेवटच्या काळात टेस्ट सिरीज गरजेची आहे म्हणजे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी आपला बूस्टर टेस्ट सिरीजचा पेपर सोडवलाच पाहिजे आणि स्वतःला आजमवलं पाहिजे. बाकी अवांतर मला सांगायची गरज नाही. सगळ्या प्रकारच्या बॅचेस आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे, सगळ्या ऑल एक्झाम. काही गरज लागली आपल्या जे नंबर दिलेत ॲपवरती जा. नाही कळलं कोणती बॅच घ्यावी, सर मी सरळ सेवा करतोय, सर मी MPSC पण करतोय पण मला कळणच कोणती बॅच जॉईन करावी, नाही कळलं इथे कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सांगतील. उगीच चुकीची बॅच घेऊ नका. म्हणजे आपण करतोय काय ना आपण बॅच घेतोय काय असं नको, त्या विचारत राहा. बरोबर. मग थांबू, भेटूया. आता पुढच्या टेस्ट ॲपमध्ये मिळतील. वेळोवेळी यूट्यूबवर बऱ्याच गोष्टी सांगत राहील. लक्षात ठेवा, कंटिन्यू कनेक्टेड राहा, पेपर सोडवत राहा. काही गरज लागली मी तुमच्याबरोबर सदैव आहे, काळजी करायची नाही. थांबूया, भेटूया. धन्यवाद.